नमस्कार मंडळी, नगरी ठसका या चॅनलमध्ये आज मी तुम्हाला झटपट भेंडीची रेसिपी दाखवणार आहे। मी ज्या पद्धतीने भेंडीची भाजी करते त्या पद्धतीने मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर अशा पद्धतीने भेंडी आपल्याला कट करून घ्यायची आहे। कढईमध्ये मी इथे 1 चमचा तेल गरम करून घेतलं। त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं घालायची, ठेचलेला लसूण घालायचा आणि एक साधारण 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या घेतलेल्या आहेत मी, त्या यामध्ये घालून घ्यायच्या। लसूण चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा। लसूण चांगला लाल झाला की मग त्याच्यामध्ये कट केलेली भेंडी घालायची आहे। आता याच्यामध्ये हळद आणि मीठ घालून व्यवस्थित ही भेंडी एक 5 मिनिटांसाठी परतून घ्यायची। 5 मिनिटांसाठी भेंडी व्यवस्थित छान अशी परतून घेतली की मग त्याच्यावरती झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे। भेंडी अजिबात चिकट होत नाही। भेंडी चिकट होऊ नये यासाठी काय करायचं ते मी तुम्हाला पुढे सांगते। तिथे झाकण ठेवलेलं आहे, भेंडी छान त्याआधी परतून घेतली। झाकण ठेवून एक 5 मिनिटांसाठी वाफ काढून घेतली। भेंडी चांगली शिजलेली आहे। आता झाकण ठेवायची गरज नाहीये। आता ही भेंडी आपल्याला दिसत असते इथे तारा सुटलेल्या दिसतायत, भेंडी चिकट झाली आहे। मग काय करायचं आहे, ही भेंडी आहे ना ती सगळी कढईला अशी साईडला पसरवून ठेवायची आणि 5 मिनिटांसाठी ही भेंडी छान तशीच ठेवायची। तुम्ही बघू शकता इथे भेंडीचा चिकटपणा कमी झालेला आहे। आता याच्यामध्ये काही मसाले घालूयात। आपण याच्यामध्ये हिरवी मिरची घातली होती त्यामुळे मसाल्याचा वापर कमी करायचा आहे। इथे मी कांदा लसूण मसाला आणि लाल मिरची पावडर घातलेली आहे थोडी। पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं। भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा। व्यवस्थित या भेंडीमध्ये शेंगदाण्याचा कूट मिक्स करून घ्यायचा आणि पुन्हा एकदा एक 5 ते 7 मिनिटांसाठी ही भेंडी आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे। तर मस्त अशी चमचमीत भेंडी तयार झालेली आहे। टिफिनसाठी एकदम बेस्ट असा ऑप्शन आहे। झटपट होते, साधारण एक 15 मिनिटांमध्ये ही भेंडी करून तयार झालेली आहे। चिकट न झाल्यामुळे लहान मुलं सुद्धा आवडीने खातात। तर नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा एकदा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत।